भयकथा रात्री 3 वाजताची किंकाळी। सांगलीजवळच्या एका छोट्या गावात रोहन नावाचा मुलगा राहत होता। त्याचं घर गावाच्या शेवटी होतं। घराच्या मागे एक जुना ओसाड वाडा होता। गावातले लोक म्हणायचे की त्या वाड्यात काहीतरी भयानक घडतं, विशेषतः रात्री 3 वाजता। रोहनला या गोष्टींवर विश्वास नव्हता। एक रात्री तो अभ्यास करत बसला होता। अचानक घड्याळात 3 वाजले आणि अचानक बाहेरून एक भयानक किंकाळी ऐकू आली। आ, वाचवा। रोहन घाबरला। त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं। तो खिडकीतून बाहेर पाहू लागला। ओसाड वाड्याकडून हलकासा पांढरा प्रकाश दिसत होता। कुतूहलामुळे रोहन हळूच बाहेर गेला। वाऱ्यामुळे झाडं हलत होती आणि सगळीकडे भयानक शांतता होती। तो वाड्याच्या दरवाजाजवळ पोहोचला। दरवाजा हळूच कर्क असा आवाज करत उघडला। आत पूर्ण अंधार होता। अचानक वरच्या मजल्यावरून पुन्हा तीच किंकाळी आली। आ! रोहन थरथरत वर गेला। जिना चढताना त्याला कोणीतरी मागे चालत असल्यासारखं वाटलं, पण मागे वळून पाहिलं तर कोणीच नव्हतं। वरच्या खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा होता। रोहनने दरवाजा ढकलला आणि आत पाहिलं। खोलीच्या मधोमध एक पांढऱ्या कपड्यातली स्त्री उभी होती। तिचे केस चेहऱ्यावर पसरलेले, डोळे पूर्ण काळे, आणि ती हळूहळू रोहनकडे वळली। ती कुजबुजली, "तू मला का जागं केलंस?" रोहन भीतीने मागे सरकला। अचानक ती स्त्री जोरात किंकाळली आणि क्षणार्धात रोहनसमोर आली। रोहन घाबरून पळत खाली उतरला आणि घराकडे धावला। तो थेट आपल्या खोलीत जाऊन दरवाजा बंद करून बसला। सकाळी गावक्यांना सगळं सांगितलं। तेव्हा गावातल्या एका म्हाताऱ्या माणसाने सांगितलं, त्या वाड्यात अनेक वर्षांपूर्वी एक स्त्रीने आत्महत्या केली होती आणि तिची किंकाळी आजही दर रात्री 3 वाजता ऐकू येते। त्या दिवसानंतर रोहनने कधीही रात्री 3 वाजता खिडकीतून बाहेर पाहण्याची हिम्मत केली नाही, कारण कधी-कधी ती किंकाळी अजूनही त्याच्या खिडकीजवळून ऐकू येते।